वेदादिवेजादिमा नित्यं चेतसि भव्यते भूय कदा सत्वाक्य संचारिणी मां पातु प्रियदास भावकपदं संगायते श्रीधरा धात्री त्वं स्वयमादिदेवी वनिता दीनातिदीनं पशुम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः कृष्णाय वासुदेवाय पुरुषपुणे प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं समाप्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथमा चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे तर कीर्तन सेवेच्या पूर्वी थोडासा परिहार देणं अगदी अगत्याचं असते तर ते म्हणजे आज प्राप्त स्थळी संप्राप्त वेळी जी मला तुमची सेवा हे कीर्तन पुष्पानं करण्याचे योग लाभलेला आहे तर त्याचं हे निमित्त कारण काय आहे तर आपल्या सर्वांच्या
लाडके असे आपले व्यंकटी आसाराम नायकोडे तात्या, व्यंकटी सकाराम नायकोडे, तर व्यंकटी सकाराम नायकोडे, तर यांचा जो आज हा गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने ही कीर्तन सेवा आहे, तर त्यांचे सुपुत्र बंडू व्यंकटी नायकोडे आणि नवनाथ व्यंकटी नायकोडे, तर या निमित्त कारणानं हा जो कीर्तन सेवेचा हा गंगा पूजनाचा जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगानं आज ही आपली कीर्तन सेवा आहे। तर वस्तुस्थिती हे जे कीर्तन आहे आणि त्यातले त्यात हे श्राद्ध कीर्तन जे असतं हे आत्मोन्नतीचं कार्य सांगत असतं आणि त्याच वेळेस मनुष्यामध्ये वैराग्य निर्माण होते, कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही। कारण साधू संत काय करतात, सावधान करतात आपल्याला, कारण ज्यावेळेस अक्षता पडतो त्यावेळेस आपण सावधान होत नाही, त्यावेळेस आपण गाफीलच असतो, कारण प्रत्येक वेळेस सावधान हे आपले हितचिंतन करत असतात। सुरुवातीला ज्यावेळेस पहिले बाळ दिसे आईबा हे चिपिसे, मग ते सरारे श्री अशी बोलवणे टाके, श्री भोगिताच ठाव वृद्धाल्प ये वृद्धाल्प लागे व तोच प्रेम भाव बाळकाशी आहे। कारण आपण ही रूपांतरित होत आहोत, परंतु आपण जागे होत नाही, कारण जाग हे होणं अत्यंत आवश्यक आहे। कारण का, तर प्रत्येक जीव आलेला हा काय होणार आहे, जाणार आहे, कारण मृत्यूरूपीचं जे बी काय आहे हे दृश्य हे रूपांतरित होत असतं, कारण ब्रह्म कसं आहे, अनादि अनंत आहे आणि माया रूपानं जी बी काही जीवसृष्टी आहे हे अनादि शांत आहे। तर ही कशी आहे, तर प्रवाह रूपाने आहे, कारण जे बी काही आपण मनुष्य दिसतो, जीव दशा दिसते, जीवसृष्टी दिसते, ही रूपांतरित होते, जसं की समुद्रावर लाटा येत असतात आणि जात असतात, बरोबर आहे। त्या न्यायानं मनुष्याचं हे जीवन आहे, तर याच्यामध्ये जो अभंग आहे, तर तुकाराम महाराज काय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवशून्य। कारण काय म्हणतात, विचार माणसालाच का करा म्हणतात, कारण गर्भ प्रधानम कर्म प्रधानम साधू जीवनंतु, भोग प्रधानम पशु जीवनंतु आणि विचार प्रधानम रण जीवनंतु। कारण आपण मनुष्य देह कसा आहे, मनुष्य फक्त विचार करू शकतो, कारण मनुष्यानं जर का विचार केला तर कशाचा करायचा आहे, सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणता विचार करा, म्हणतात विचार केल्यानं काय होत आणि विचार कशाचा करावा, बरोबर आहे ना, कारण विचार हा का करायचा, विचार हा कशाचा करायचा आणि विचार हा का मन करायचा, याचं काय आहे विश्लेषण आहे। कारण मनुष्य देह हाच विचार प्रधान आहे, कारण पशु पक्ष्यांना माहित आहे का विचार काय आहे, जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, त्यांना काहीही माहिती नाही। म्हणून मनुष्य हा विचार प्रधान आहे आणि विचार काय केला आहे, तर मी कोण आहे, मी काय आहे, मी कशासाठी आलो आहे, माझा प्रवास काय आहे आणि माझा मुक्काम किती दिवस आहे। पशु पाप पुण्य काय हे जाणून, पशु पाप पुण्य काय हे जाणून, पशु पाप पुण्य जाणतो का, तो जाणत नाही,
कारण पशुआदिकांची योनी जी आहे ही फक्त भोग योनी आहे. आणि हे पहा, हे जे काही मृत्यू लोक आहे तर हे काय आहे? बापा येत दुःखाचे केने सुटले, येत मरणाची भरे लोटले, येत येऊ लागे काहीतरी रहाट वेगळे अशी ओवी आहे. म्हणजे काय आहे? खाटीक जसा कोंबडी खट 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 मारतो त्या ज्ञानानं लक्ष 84 योनी हा काळ काय करतो? प्रत्येक खटकन मारणं, खटकन मारणं, आणि शेवटला जो हा देह भेटतो हा मनुष्य देह आहे. तर त्या मनुष्य देहामध्ये ईश्वरानं का दिलेला आहे? आपल्याला हात दिलेत का दिलेत, पाय दिलेत का दिलेले आहेत? कान हे का दिलेले आहेत? दिले इंद्रिये हात पाय देवाकडे गेलं पाहिजे. परंतु काय होतं याच्यामध्ये की आपण हे मन आणि बुद्धी यांच्या संघामध्ये मन जे सांगणं आपण मनाच्या मागे जातो. कारण सत्सत विवेक बुद्धी ही जोपर्यंत आपल्याला गुरुचा उपदेश होत नाही तोपर्यंत येत नाही. म्हणून गुरु करण्यासाठी सुद्धा एक विचार करावा लागत असतो. गुरु कोण करावा? हे पहा, सर्वात महत्वाचं ह्या संसार दुःखाला कारण काय आहे? शरीर आहे. शरीराला कारण काय आहे? धर्माधर्म आहे. धर्माधर्माला कारण काय आहे? पाप पुण्य आहे. पाप पुण्याला कारण काय आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला काय आहे? भेद ज्ञान आहे. आणि भेद ज्ञानाला काय आहे? अज्ञान. आणि अज्ञान संसार दुःखाला कारण. आणि नंतर पाप पुण्य समान झाल्याच्या नंतर मनुष्य देह आहे. विठाला सर्वात महत्वाचं अजून एक राहील, मृदंग वादक सुंदर मृदंग वाजवायला लागले. नाव विसरलो नाही, कारण मृदंग वादक काल सगळं त्यांच्या हातात असतं. कीर्तनकार आणि भजनी अगोदर मृदंगकाराला भेटतात. बरोबर आहे? घाबरतात. आणि तुम्ही सर्व गुणीजन आहात. सर्वांचं नाव माझ्या परिचयाचं नाही, मी तुमच्यासाठी नौकाच आहे. वास्तविक म्हणजे शाळेवर मी शिक्षक आहे आणि वडीलही कीर्तनकार आहेत, मोठे बंधूही कीर्तनकार आहेत. आणि त्यांचं ऐकून तुमच्या सर्वांचं ऐकून हे कीर्तन आहे. विठाला तर भवसागर म्हणजे काय आहे? भवसागर म्हणजे खूप दुःखाचा सागर आहे. बरोबर आहे? काही काही वेळा माणसं म्हणतात त्या माणसाला काय दुःख झालं, अख्खं गाव त्या आसूमध्ये वाहून गेलं. म्हणजे दुःखाची परिसीमा सांगण्याचा भाग झाला. आणि इथं तर दुःखाचा काय आहे? समुद्र आहे. दुःखाचा समुद्र यालाच काय म्हणलं? भवरोग म्हणलं किंवा भवसागर म्हणलं. आता योगिक क्षेत्रामध्ये आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये दोन भाग आहेत. योगिक क्षेत्रामध्ये कुंडलीनंच जागरण करून भवसागरातून पार होऊन सहस्रार चक्रामध्ये आणायचं. आणि इथं भवसागर म्हणजे आत्यंतिक दुःखाचा नाश करून सर्व सुखरूप आणि परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. याला भवसागराचा तरणे म्हणायचं. विठाला विठाला माणसानं कर्म दिवसभर असे करावे की संध्याकाळी चांगली झोप लागली. सगळ्यात महत्वाचे. आणि जन्मभर कर्म करून
मृत्यू चांगला झाला पाहिजे, त्याला कसा दिवा विजला हे समजलं नाही पाहिजे, असा मृत्यू असावा. काही गोष्टी अशा आहेत की एक ठिकाणी असंच अंतयात्रेला आम्ही गेल्याच्या नंतर तिथं इतके म्हणजे रडायला लागल्या. तर आम्हाला वाटलं की इतके हे जे आहेत या त्यांच्या मुली असतात, तर ते म्हणजे मुली नाही, हा सुना येतात. तिथं तो सासरा पास झाला. सर्वात हे पहा, कुणी 60 वर्षाचा असेल, कुणी 70 वर्षाचा असेल, कुणी 50 वर्षाचा असेल, 25 वर्षाचा असेल, त्यांना असा विचार करा की आपण 50 वर्षाच्या अगोदर होतो का? नाही. बरं 50 वर्षाच्या नंतर आपण राहतो का? नाही. बरं तुम्हाला माया कोणाची येते? बापाची, मुलांची, जास्तीत जास्त नातवांची. त्याच्या पुढे काही घेणं देणं नाही. आणि इकडं आजच्या नंतर म्हणजे जो बी काही एवढा पसारा आहे याच्यासाठी आपण काय करतो? आपण धनसंचय करण्यासाठी खोटं बोलू, पाप कर्म करू, परंतु याची फेड ही आपल्यालाच फेडायची आहे. ठरव. मनुष्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचं जे यमपुरीपर्यंत जे जाणं आहे, नंतर येणं बी आहे. तर हे कसं आहे? ज्या वेळेस मनुष्य हा गतप्राण होतो तर 3 तास तर त्याच्या जवळच त्याचा सूक्ष्म देह फिरत असतो. हे बघा, अगदी तुम्ही लक्षात घ्या की मुक्त जर का व्हायचं असेल तर हा स्थूल देह टाकून कधीच मुक्त होत नाही. कारण हा स्थूल देह जर का टाकायचा झाला तर तुम्ही एखाद्या वेळेस योग विद्या शिकता आणि समाधी साधन करून तुम्ही काय करता? तुमचा आत्मा हा अनंतात लीन करतात, परंतु आकाशात भ्रमण करीन तो पक्षासारखं सगळं बघत मुक्त होत नाही. कारण स्थूल देह पडण्याच्या आधी सूक्ष्म देह पडावा लागत असतो. आणि तो सूक्ष्म देह म्हणजे काय आहे? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अजून ते तर 17वे झाले. पंचप्राण, मन आणि बुद्धी हे 17चा समूह समजून काय होतो? एक लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर होतं. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे जे दिसतो हा अन्नमय कोश आहे. आपण खातो, बरोबर आहे, आपण अन्नाला खातो आणि आपलंही हे अन्नच आहे शरीर. शरीर जर का असं पडलं तर हिंसर पशु खाऊन टाकतील, नाही खाल्लं तर त्याच्यामध्ये क्रमी कीटक होऊन ते खातील, म्हणजे अन्नच आहे. हा अन्नमय कोश आहे. परंतु हा अन्नमय कोश ज्यानं हलवल्या जातो तो सूक्ष्म शरीर आहे. आणि हे सूक्ष्म शरीर पडत नाही. उदाहरणार्थ तुम्ही पहा, ज्यावेळेस तुम्ही झोपलेले असतात त्यावेळेस तुम्ही सुख दुःख भोगता. तो कोणत्या शरीरामध्ये? सूक्ष्म शरीरामध्ये भोगतो. कारण हे सूक्ष्म शरीर जे आहे हे काय करतं? बीज होतं. आता एवढा मोठा वडाचा वृक्ष आहे, त्याचं बी केवढं आहे? अत्यंत छोटा आहे. कारण त्या बियामध्ये अख्खा पूर्णच्या पूर्ण वृक्ष सामावलेला आहे. हा कसा सामावला? ते त्याचं लिंग शरीर म्हणा किंवा सूक्ष्म शरीर म्हणा. तसं सूक्ष्म जंतू आहेत जे आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत, जे पाहायला आपल्याला मायक्रोस्कोप लागतो, बरोबर आहे का? तसा हा जो सूक्ष्म देह आहे हा जंतूपेक्षाही सूक्ष्म आहे. आणि हा तो काय करतो? त्या प्रेताच्या भोवती फिरत असतो. एक दिवस त्याला एवढं दुःख होतं की, कारण शोकांतिक वातावरण असतं, सगळे दुःखी असतात, परिजन दुःखी असतात, आप्तेष्ट दुःखी असतात, तोही दुःखी होतो पहिला दिवस. पुन्हा 3 ते 4 दिवसामध्ये त्याला इतकी भूक लागते, त्याला ताण लागते, तर त्यावेळेस काय करावं लागतं? अभयम सत्वशुद्धे ज्ञान योग व्यवस्थिता दानंदमश यज्ञश स्वाध्याय स्तपत आर्जवम. त्याच वेळेस म्हणजे 15 दिवसामध्ये जे बी काही तुम्ही दान करता, जे बी काही तर्पण करता, यानं तो काय होतो? संतुष्ट होतो. आणि एक लक्षात घ्या की पित्र जे असतात हे अत्यंत क्रोधी असतात.
कारण एवढं आपल्यासाठी केलेलं आहे त्यांनी. आणि जर का आपण त्यांच्यासाठी काहीच करत नसतो तर त्यांना राग येणार. सर्वात जर का मोठा दोष असेल तर पितृदोष आहे. विठाला तुम्ही म्हणता महाराज तुम्ही काही म्हणायला लागले, हे कोणी पाहिलेले आहेत? पितृ कोणी पाहिलेले आहेत? मला सांगा, झाड दिसतंय परंतु याला काहीतरी आधार आहे. तुम्ही मुळ्या दिसतात का तुम्हाला? आणि हे झाड कसं आहे? उलट आहे. याच्या मुळ्या कुठं आहेत? तिकडं आहेत आणि इकडं आपण दिसतो. परंतु जर का मुळ्यांनाच जर का पाणी नाही टाकलं तर आपलं काय? कारण वस्तुस्थिती अशी आहे की हा जो बी काही सूक्ष्म शरीरातला जो जीव आहे हा 10व्या दिवशी हे पदक्रमण करतो. कुठपर्यंत? मृत्यूलोकापर्यंत. आणि तो कसा मार्ग आहे? आर्चरी मार्ग आहे, धूम्र मार्ग आहे, बरोबर आहे का नाही? तर याच्यामध्ये त्याला जात असताना तुमचे कर्म पाहिले जातात. सर्वात महत्वाचं तुम्ही म्हणता महाराज इथं जे बी काही पैसे आहेत हे तिथं चालतात का? नाही. अहो तुमचे पैसे अमेरिकेमध्ये गेला तरी चालत नाही, कारण तिथं भारतातले पैसे चालत नाहीत. तिथं काय करावं लागतं? हे पैसे बदलावं लागतात, करन्सी बदलावं लागते आणि तिकडची डॉलर घ्यावं लागते. तर इथं करन्सी बदलण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे अन्नदान पुण्यकर्म याच्यात जो खर्च झालेला आहे ती करन्सी तिथं कामाला येते. बहुतेक जणांचा याच्यावर विश्वास नाही बसणार. पण मला सांगा, जे मानव निर्मित मोबाईल आहे त्याच्यावर आकडे टाकल्याच्या नंतर कोटी जनतेमध्ये कितीतरी कोटी जनता आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला लागतो नंबर. तर याला काय म्हणायचं? कार्यशक्ती. आणि इकडे संतांची इच्छाशक्ती. यांना जे मोबाईल केलेले आहेत ती मंत्रसिद्धी आहे. तुम्ही इथं मंत्र म्हणल्याच्या नंतर तेच ईश्वराला ऐकू येतो. विठाला आणि मनुष्याचा देह काय आहे? दुसरा मोबाईलच. रेंज गेली की आणि इथं वावगाची जर का दोरा तुटला तर काय होतो? कारण ईश्वरापासून जी जीवाची रेंज आहे ती आपल्यामध्ये आहे, सहस्रार चक्रामध्ये. आणि तोचपर्यंत आपण काय आहेत? जिवंत आहेत. ही बॅटरी आहे, खातोच म्हणजे चार्ज होती, बाकी काहीच नाही. तुम्ही जर का नाही चार्ज केली की काय नाही, गळाटा उठता येणार, बसता येणार. परंतु याच्यात काय होत असतं? याचा जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपण भगवत साधनेमध्ये वेळ घालवला पाहिजे. कारण यमपुरीचं जे आहे हे मोठं अवघड आहे बरं.
कारण आपण आता जर का हरिभक्ती हरिभजन जर का केलं तर हे पुढं कामाला येईल. कारण वेदांतापासून ते साधू संतांपर्यंत हेच सांगितलेलं आहे, परंतु आपण ऐकत नाही. का? आपण रगील आहे. आपण काय रगील आहे. पहिलं माईचं ऐकलं नाही, बापाचं ऐकलं नाही, गुरुचं ऐकलं नाही, मग नोकरी तर लागलीच नाही. म्हणजे काय झालं, आपण कोणाचं ऐकत नाही. आणि मनुष्य हा फक्त हिताचा ऐकत नाही. तुम्ही केव्हाही पहा, मनुष्य जर का त्याच्या वाटोळ होणार जर का सांगितलं तर 100% ऐकणार. मला सांगा, परमार्थ सोपा की संसार? आता जर का विचार करून जर का नाही बोललं तर काय होतं, कान फडात बसू शकते. कारण विचार न करता, बरं काहीच विचार करू नका तुम्ही, विठ्ठला विठ्ठला मरा 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 मना मना राम राम होईल, काही फरक पडत नाही, काहीच विचार करायचा नाही. परंतु मनुष्य चोऱ्या करायला भेट नाही, परंतु कीर्तनात येऊन बसायला भेट, मग कटाळा येते. कारण एक वेळ जर का त्याला जेल झाली तर दुसऱ्या वेळेस चोरी करतं. शहाणं होतं का? नाही होत. मनुष्यही कसा आहे, असंच आहे. पहा, मनुष्याचं काय आयुष्य जे आहे ते त्याचं बॅलन्स आहे. आपण मोबाईल वरूनच घ्या, तुमचं बॅलन्स संपलं की काय झालं, आयुष्य जात धन नाही, बायको नाही, पोरं नाही, कोणी काही करू शकतं का? कोणीच काही करू शकत नाही. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, देऊनी पडेल लाजवा, देऊनी पडेल लाजवा, देऊनी पडेल लाजवा, देऊनी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप का कोणी म्हणतं थांब यमराजा महाभाऊ येऊन बापाला आवाज देते नाही, तिथं काही चालत नाही. आणि पुन्हा तिथं काय, माता पिता बंधू बहिणी, माता पिता बंधू बहिणी, Oh
त्याची जी काय भावना आहे ती या चरणामध्ये व्यक्त केलेली आहे. कारण सर्व पाहतात, इष्ट असतो तो पाहतो. तुम्ही म्हणतात कसं त्यांना तर डोळे नसतात कसे पाहतात? सूक्ष्म शरीर हे सूक्ष्म शरीराला पाहतात. कारण आपल्यामध्ये जे एक शरीर आहे ते सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीराला पाहतं, ते बोलतं, पण ह्याला काही कळत नाही. कारण आपण फक्त स्थूल शरीराचंच आपल्याला समजतं, सूक्ष्म शरीराचं समजत नाही. परंतु जेवढे बी काही इथं स्थूल शरीर आहेत यांचे जे सूक्ष्म शरीर आहेत ते दुसरे सूक्ष्म पाहत असतात. विठ्ठला कारण तो जो प्रवास आहे हा कसा आहे? नदी कोणती आहे? वैतरणी नदी आहे. कशी आहे? तिथं सगळा मांस, रक्त, हाड याच्यातून प्रवास पलीकडे जीवाला करायचा आहे, याच्यातून पलीकडे जायचंय. हे सत्यवचन आहे. कारण साधू संतांना त्या सूक्ष्म शरीर आपला तिथपर्यंत जाऊन हे सगळं बघून लिहिलेलं आहे. विठाला कारण जे गाव लागतात तिथं दगडानं ठेचल्या जातं त्या जीवाला. कारण सूक्ष्ममध्ये हा अनुभव घेतो, तिथून त्याला पलीकडे जर का त्या ह्याच्यातून नदीतून पलीकडे जायचं आहे तर ही उष्ण नदी आहे, खूप दुर्गंध आहे. परंतु ज्यांना कर्म केलेला आहे त्यांच्यासाठी प्रवास आनंददायक आहे, त्यांच्यासाठी प्रवास हा चांगला आहे. कारण तिथं फक्त कर्म पाहिल्या जातं, कर्म तपासल्या जाते. त्याच्यानंतर जे बी काय पिशाचीवन आहे, भूत आहेत, आपल्याला जर का स्वप्नामध्ये एखादं भूत दिसलं तर गडबडून जागे होतात. अरे बाप, मोबाईलवर जर का एखादा पिक्चर बघितला तर घाबरून जातो. आणि इथं हे सगळं त्या सूक्ष्म शरीराला हे भोगायचं आहे. तिथून काही असे वृक्ष आहेत की तिथं शरीराचे असंख्य तुकडे होतात, परंतु ते पुन्हा एकरूप होतात. परंतु तोडण्याच्या ह्या वेदना त्याला सहन कराव्या लागतात. त्याच्यानंतर कुंभपाक आहे, त्याच्यामध्ये बुडवून शिजवल्या जातो. त्याच्यानंतर काय करतात? तरी बी एखादं सोनं आहे आणि सोन्यामधला जर का डाग काढायचा असेल तर सोनार काय करतात? गरम करतात ना, त्यावेळेस काय करतो? डाग हा सगळा जळून जातो, सोनं कळतं. परंतु सोनं तर आपल्याला भोगतं ना. मग हे काय करतात? बाया काय करतात? भाजी करतात. माय मावल्या कशी करतात? शिरी द्या, निवडी द्या, त्याच्यानंतर चांगली धुवून पुन्हा पिढी द्यात ना. का? त्याच्यातले मळ काढायचा. त्याप्रमाणे यमलोक ह्या सूक्ष्म शरीराच्या असंख्य तुकडे करतात. तिथं काही शिकलेले डॉक्टर नसतात. हात तोडल्याच्या नंतर पायाला चिपकतात, पाय तोडल्याच्या नंतर हाताला, नाक, कानाला, तोंड, पाठीमाग. जीव जात नाही, हा सूक्ष्म शरीरातला जीव जात नाही, परंतु भोग हा भोगावाच लागतो. याला काय म्हणलंय? भवसागर म्हणलेला आहे. आणि तिथं त्याच्यानंतर त्याचा ज्यावेळेस चित्रगुप्त म्हणतो, यमाच्या पुढे आणल्याच्या नंतर चित्रगुप्त म्हणतो, काढा यांचं सगळं. ज्यांना कर्म केलेलं चांगलं आहे त्यांचं काहीच नाही, त्यांना स्वर्गलोकात पाठवत. कारण ह्याच्यात कसं असतं? कारण ज्या वेळेस मनुष्याचं देहोत्क्रमण होतं त्यावेळेस 2 मास आहेत, एक उत्तरायण आणि दक्षिणायन. तर व्यंकटी तात्यांचा हे दक्षिणायनामध्ये. तर हे श्राद्ध कर्मासाठी हा अत्यंत उपयुक्त चांगला काळ आहे. आणि ज्यानं कर्म चांगलं केलेलं आहे कोणत्याही काळामध्ये गेला तरी तो मुक्त होत असतो. विठाला तिथं गेल्याच्या नंतर चित्रगुप्त म्हणतो, ह्या मावशी आणलेला चित्रगुप्त यांचं काढा दुखतं. मग चित्रगुप्त काढतो, काय ना या मावशीनं तुझी सून अशी ग, तुझी सून चहा देत नाही ग, असं केलेलं आहे. मग काय करा? खुशीचा जन्म द्या. पातके करीता पुढे आहे तुझ्याला, पातके करीता पुढे आहे तुझ्याला, पातके करीता पुढे आहे तुझ्याला, पातके करीता पुढे आहे तुझ्याला.
ती पुन्हा सून काय होते, उंदीर मारायचे, घुस मारायचे औषध घे. मग त्या घुशीला कोण मारतं? कारण जिवंतपणे तर मारता येत नाही. कारण हा जो भोग आहे, कारण हा भोग भोगायचाच आहे. आणि त्याच्यानंतर तो जीव हा पितृलोकात म्हणजे चंद्रलोकामध्ये गेल्याच्या नंतर याचे काय केले जातात? 3 भाग केले जातात. एक यमपुरीमध्ये ठेवला जातो, एक पितृलोकामध्ये, आणि एक नंतर इकडं 13व्या दिवशी इकडे येतो. कारण तिथं जे बी काय आपले पूर्वज आहेत त्यांचा सूक्ष्ममध्ये आहे, याचे 3 भाग हे सगळ्यांचा एक करून पुन्हा 3 भाग केले जातात. कारण मनुष्य म्हणतात ना, आमची इथं मुलगा जन्माला आहे, हा सेम आज्यासारखाच बोलतो, आज्यासारखाच राहतो. कारण त्याचे तिथून आलेले काही भाग आहेत विठाला. कारण एक जो भाग आहे हा परमात्मा आपल्या प्रकृतीमध्ये ठेवतो. या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता अपात्य पंडू सुता जगडांबरो याज्ञया पितामह जगतो धाता माता पितामह वेदम पवित्र ओंकारम वृक्षाम यजुरेवच. कारण आपलं पूर्व जर का कोणी असेल तर कोण आहे? चुकलं का काय? तर या ज्ञान एक जो सत्वांशाचा भाग आहे तर हा कोणाकडे राहतो? ईश्वराकडे राहतो. विठाला वस्तुस्थिती इथं सगळे कीर्तनकार आहे, बरोबर आहे. आणि त्यामध्ये मी बालक बोबडा बोले वाकडा विचुका बावली या ज्ञान माझं कीर्तन आहे, बरोबर आहे. तर हे एवढं जे काय भवसागर आहे, एवढं जे काय दुःख आहे, हे शरीर आहे तोपर्यंत याचा काहीतरी सदुपयोग केला पाहिजे. कारण शरीर चांगले चांगले शरीर सुखाचे होसले शरीर साध्य होय केले शरीरे साधले पर ब्रह्म नाही तर मग दुःखाचे पोट राहील ठाला. तर मनुष्यानं सावध होण्यासाठी उत्तरार्धामध्ये कोण सांगतात? तुकाराम महाराज सांगतात अभंगाचं पहिलं चरण. सूक्ष्म शरीरावर सर्वात जास्त जर का प्रभाव असेल तर मन, बुद्धी आणि अहंकाराचा. आणि भगवंताला अहंकार थोडाही जमत नाही. कारण तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. ज्यावेळेस शुकाचार्य पुढे पळत असताना जो बी काही झालेला प्रसंग आहे तो सर्वांना ज्ञात आहे. त्याच्यानंतर व्यास महर्षी त्यांना म्हणतात थोडासा याच्यामध्ये काय आहे? अहंकार आहे. बाबा रे तू काय कर, यांना संत समागम दिला पाहिजे. मग तू काय कर शुका, तू जनक राजाकडे. त्यावेळेस शुकाचार्यांना असं वाटलं की आपण जास्त पास झालो, वडिलांपेक्षा आपण जास्त पास झालेलो. कारण ज्या स्नान करणाऱ्या युवती होत्या त्यांना याला पाहून वस्त्र न पांघरता व्यास महर्षींना पाहून पांघरले. कारण हा जो भाव आहे हा नडला. कारण सूक्ष्म शरीर कसं फसल्या जातं. मग ज्यावेळेस जनक राजाच्या दरवाजामध्ये गेलेले आहेत त्यावेळेस काय म्हणतात? आडवलं द्वारपार कसे जाऊ देते राजाकडे? तिथं मंत्र्याकडे कोणी जाऊ देत नाही, राजाकडे जायचं आहे तिथं. त्यावेळेस ते म्हणले आपलं नाव सांगा. त्यावेळेस त्यांना काय सांगितलं? त्यांना म्हणा शुकाचार्य आले.
त्यावेळेस उत्तर काय आलं? संगम त्याक्त्वा सुखी भव. कारण हे बाबा, तू जे आणलेला आहेस त्याचा त्याग कर आणि सुखी राहा. शुकाचार्याला म्हटलं आपण काय आणलेलं आहे? लंगोट होती टाकून दिली. म्हणजे शुकाचार्य आलेले आहे सांगा, सांगितलंय तो आपल्याला. नंतरही उत्तर आलं संगम त्याक्त्वा सुखी. त्यांना म्हटलं आता काय आहे माझ्यापाशी, काय कमंडलू ठेवून दिलं. हा, नंतर उत्तर काय आलं? संगम त्याक्त्वा सुखी भव. जे सोबत आणलेलं आहे ते तुम्ही टाकून द्या आणि सुखी व्हा. जनक राजाचे बोल. मग त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण आपल्याला शुकाचार्य म्हणतो, मग फक्त सांगा शुक आला. नंतरही उत्तर तेच आलं संगम त्याक्त्वा सुखी भव. नंतर म्हणजे कोणीतरी आलंय म्हणून सांगा. त्यावेळी वेळेस सांगितलं संगम त्याक्त्वा सुखी भव. कारण त्यांना विचार केला कोणीतरी आपल्याला पदवी नाही. आपण म्हणतो विनोदाचार्य, कीर्तनाचार्य, बरोबर आहे का नाही? महाराज हे सुद्धा आपल्याला काय आहे? महाराज म्हणणं हे सुद्धा एक राजच आहे ना. विठाला त्यावेळेस त्यांना विचार केला आणि काहीच नाही म्हणले. त्यावेळेस ते म्हणले निरोप काय द्यायचा, काहीच नाही म्हणले. ज्यावेळेस ते येते ना आणि माझी भेट घेते ना, म्हणजे तोपर्यंत मी प्रतीक्षा करीन, हे जे उत्तर गेलं त्याच वेळेस जनक महाराजांना पूजेचं ताट आणून पूजा केली. का? कारण मी कोण आहे? अरे तू सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप परमात्मा आहे. त्याच्यात सुख नाही, दुःख नाही, काहीच नाही, फक्त आनंद स्वरूप. हे असं स्वरूप आहे आणि ते स्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूपाचं स्वरूप आहे. आणि इथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि हे जाण्यासाठी ह्या भवसागराचा बाध करायचा आहे. म्हणून काय करावं लागत असतं? संत संग धरायचा अभंगाचं दुसरं चरण. शिवंत देह जाणार
आम्ही तर आतापर्यंत जशाला तसे आहेत, एक इंजेक्शन सुद्धा नाही घेतलं, सुईच माहित नाही. तरी कोणी अमर आहे का? एक डोकं चालवलं, एवढी तपश्चर्या केली कोणी? हिरण्यकश्यपूने. पण मागावं का? मुक्ती मागावं. ते पट्या मला एवढं मोठं माझं राज्य कधी तर निवडून येत नाही, आता आलेलं पद कसं सोडावं? हा, आणि हे कबर मी भोगण्याची लालसा. म्हणले मला अमरपद द्या. ब्रह्मदेव म्हणले एवढं सोडून मागा, कारण अमरपद देण्याची राज्य घटनाच नाही आमच्याकडे. त्या घटनेमध्येच नाही, घटना दुरुस्ती बी करता येत नाही, काहीच करता येत नाही. तो असं काहीतरी माग की त्याच्यामध्ये तुझा वर साध्य व्हावा. म्हणलं बरं ठीक आहे, मग डोकं लावलं त्याला. देवा, मी आकाशात नाही मेलो पाहिजे, मी पृथ्वीवर नाही मेलो पाहिजे, मी कोणत्याच शस्त्रास्त्रानं मरण नाही पाहिजे, कारण विष्णूचं सुदर्शन चक्र घ्या पण, इंद्राच्या वज्रानं पण नाही, ना पाण्यात बुडून ना श्वास कोंडून, काय काय मागायचे त्याला माहिती. ब्रह्मदेव म्हणले तथा असतो, पण एक लक्षात ठेव म्हणजे विष्णू मोठा खतरनाक. मग काय मदोन्मत्त झाला, साधू संतांना त्रास द्यायला लागला. साधू संतांनाच काय, पोटच्या प्रल्हादाला सुद्धा ठारा. आता प्रल्हादाला जो बी काही सत्संग लाभला तो कधी लाभला? हे पहा, आपल्या संप्रदायामध्ये सनातन धर्मामध्ये 16 संस्कार मानले गेले. एक गर्भाधान संस्कार, त्याच्यानंतर पुसवन संस्कार, आणि तो जो 3ऱ्या महिन्यामध्ये जो संस्कार आहे त्यावेळेस काय तुला कोणाचं लाभलं? सत्संग हा नारदाचा लाभला. कारण श्रीमन नारायण नारायण हा जो काही कानी ध्वनी पडला तर तो प्रल्हादानं गर्भावस्थेमध्ये ऐकलेला आहे. कारण 2 घटना आहेत. आणि दुसरं, महाभारतात कोण आहे? महाभारतात चक्रव्यूहामध्ये कोण फसलं होतं? अभिमन्यू. कारण एवढं महत्वाचं आहे की हे आपण काय करतो आता तेच नाही. आता बाळालाच गाणे झोपवताना पहिल्या दिवशी जन्माला अमिताभ बच्चन, ते पुन्हा सैराटच व्हायचा ना. कारण संस्कार कसे करायचे? पुसमन संस्कार, त्याच्यानंतरचा जो आहे जन्म झाल्या झाल्या जातकर्म किंवा नाल प्रक्षालन संस्कार, तर 7व्या महिन्यातला जो आहे हा गंगेवर न्यायचं, सीमा उल्लंघन करायचं आणि डोळे जेवण ज्याला म्हणतो आपण तो संस्कार. कारण या संस्कारानं आपल्या गर्भातल्या बालकावर खूप मोठे संस्कार होत असतात, जे की जिजामातेनं शिवाजी महाराजांना दिले. आणि एवढा शूरवीर स्वराज्य संस्थापक असे शिवाजी महाराज जन्मले. कारण हे सगळं संस्काराचं संत चरणी भाव श्वासाला क्षणोक्षणी श्रीरामाचं जर का स्मरण केलं तर काय होतं?